आज डब्याला भरलेली शिमला मिरची आणि काळ्या वाटाण्याची उसळ बनवलेली. काळ्या वाटाण्याची उसळ ही कांदा खोबऱ्याच्या वाटणातच बनवते. नाश्त्याला पोहे आणि डाळिंब होतं. मला चहाबरोबर काहीतरी आवडतं म्हणून न्यूटेला लावलेला ब्रेड घेतला. त्यानंतर आमच्याकडे घरकामासाठी जी मुलगी येते तिचा आज वाढदिवस होता, तर तिच्यासाठी एक छोटासा केक आणला. तिला एक छोटंसं गिफ्ट दिलं. त्यानंतर आज बाबांचाही वाढदिवस होता. आम्ही गॅलरीत उभं राहून कधीपासून बाबांची वाट बघत होतो, पण बाबा काय अजून कामावरून आलेच नव्हते. एकदाचे बाबा आले आणि आम्ही तयारीला लागलो. लोकांना वाटतं आरशात बघून आपण आपला व्हिडिओ काढू शकतो आणि ते पूर्णपणे खोटं आहे हे आज मी बघा सिद्ध केलेलं आहे. अजिबात जमत नाही. मी माझी तयारी करूपर्यंत बाबा पिनूला डायपर घालत होता. तुम्ही बघू शकता की डायपर तर घालून झालं आहे आता, पण पॅन्ट नाही घालायची. आम्ही फक्त डायपरवरच बाहेर येणार आहोत. मुलं जशी मोठी होत जातात तशी ती जास्त त्रास द्यायला लागतात. त्रास द्यायला काय लागतात? कारण त्यांची स्वतःची मतं बनतात. त्याला असं वाटतं की पॅन्ट घालणं फार काही गरजेचं नाही आहे आणि डायपर तर त्याहूनही गरजेचं नाही आहे. सध्या पॅरेंटिंगची 2 मतं आहेत. पूर्वापार आपली चालत आलेली छडी लागे छमछम विद्या येई घमघम आणि एक जेंटल पॅरेंटिंग सध्या सुरू आहे. मी सुवर्ण मध्य गाठणार आहे. शेवटी कसेबसे आम्ही कपडे घातले आणि खाली आलो. आता गाडीवर बसायच्या आधी हे जे आहे वॉर्मअप हे करणं अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय आम्ही गाडीवर बसू शकत नाही. 2 व्हीलरवर बसल्यानंतर त्याच्यामध्ये मायकल जॅक्सनची आत्मा संचारते आणि मग मी त्याला घट्ट पकडते आणि त्याला ते अजिबात आवडत नाही. शेवटी आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि आता हा CID होणार आहे. बघा सगळीकडे बघून घेतो आहे, सगळं ठीक आहे ना. नंतर मग मी व्यवस्थित मोक्याची जागा बघितली जिथे फिश टँक आहे. तिथे आम्ही बसलो. टॉडलर्सच्या फक्त 3च गरजा असतात मला असं वाटतं. खाणं, पिणं, मोबाईल बघणं आणि आईवडिलांना त्रास देणं. सध्या त्यातल्या 2 गरजा आम्ही पूर्ण करतो आहे. खातो आहे आणि सोबत मोबाईलही आहे. ते बघा काळ्या रंगाचा. आज आम्ही आमचा आवडता पदार्थ व्हेज सिझलर मागवला. व्हेज सिझलरची काय भानगड आहे माहिती आहे का? त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टर्स पण मिळतं, त्या फ्रेंच फ्राईजही असतात, नंतर मग मेन कोर्सही असतो. 2-2 डिश मागवायची गरजच नाही. ही एकच डिश आम्हाला पुरेशी होऊन जाते. त्याच्यामध्येही शिल्लक राहतं बऱ्याच वेळा. आता बघा, तुम्हाला वाटत असेल की हा किती प्रेम करतो, किती छान चाललं आहे, पण ते तसं नाही आहे. तो मस्का मारतो आहे की आता माझं झालं आहे बघून, आता माझी 3री गरज पूर्ण कर, मला खाली सोड आणि मला दंगा करू दे, थोडासा त्रास देऊ दे, त्यासाठी मी तुला भरपूर मस्का मारणार आहे. त्याने भरपूर प्रयत्न केले, पण मी काही विरघळले नाही, कारण की अजून माझं जेवण झालेलं नव्हतं. शेवटी टक्कर खेळून डोकं फोडून घेतलं आणि मग अशा प्रकारे बाबाचा वाढदिवस सेलिब्रेट करून आम्ही घरी आलो. माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.